ए सागऱ्या, काय उभा आहेस तिथं? जा आतमध्ये, स्वातीला काहीतरी पाहिजे, वर चढली ती, मदत कर तिची. हे द्या. राहू दे. भाई ये रे लवकर. आलो. उतर. राहू दे, एवढा वेळ आवाज देत होते तर आला नाही. आता चढली मी वर. उतर खाली. तुम्ही काय करताय? तुमचाही पांढरा शर्ट आता आलाय ऑफिस मधून, बाजूला व्हा बरं. ताई या, स्वाती ताई. अहो या ना खाली, मी बघते. नाही राहू दे, मी काढते. अहो पप्पा मला बोलायचं तुमच्याशी. एक मिनिट थांबा बाळा, एक मिनिट थांब. पप्पा मला बोलायचं तुमच्याशी. आधी इथे काम सुरू आहे ना, एक मिनिट. पप्पांनी फक्त त्यांच्या दुसऱ्या बायकोलाच वाचवायचा प्रयत्न केला. जेव्हा चॉईस करायची वेळ आली होती, मी की मुक्ता, पप्पांनी मुक्ताचा हात धरला, माझा नाही. लागले का? नाही नाही कसं? ते बघा त्याच्या हाताला किती लागलंय. एक मिनिट आले. आधी अरे आधी सांगायचं ना बाळा, तर मुक्ताला दिसलं नसतं तर. हे बघ केवढं खर्चटलंय. हो ना, आधी अजून कुठे लागलेलं नाहीये ना. थांब बघतो, एक मिनिट थांब, बघू दे मला अजून. थांबा बाळा, थोडं झोंबेल पण मला लाव. नको, माझी मम्मा आहे माझी काळजी घ्यायला. आधी अरे मी ऐक. एक ना एक दिवस तो तुम्हाला नक्की समजून घेईल. हे तू मला सांगूच नकोस. मला तेव्हा जे वाटलं होतं ना, तसंच आत्ता वाटतंय. तीच हुरहुर, तेच सुख, तोच नॉशिया आणि तेच हॅपी हॉर्मोन्स. आपलं बाळ सेफ असेल ना याचं टेन्शन, आणि मुळात आपलं बाळ आपल्यासारखं स्मार्ट असेल याचा कॉन्फिडन्स. नाहीये ना तुझ्या नशिबात हे सगळं? नाहीये ना, मग कशाला पुढे पुढे येतेस ग? सावनी बरोबर बोलते. एक आई होण्याचं सुख तुम्हाला कधीच नाही कळणार मुक्ता. असं सहजासहजी आई होता येत नसतं मुक्ता. त्यासाठी मुलाला 9 महिने आपल्या गर्भात वाढवावं लागतं, आणि ते सावनीने केलंय. हा पण आता हा भाग वेगळा की नंतर तेच मूल तिच्या समोर रडत असताना सुद्धा ती त्याला सोडून तसंच निघून गेली. वेदना सहन करून मुलं जन्माला घातली हे खरंय, पण मग आपल्याच मुलाला त्याच्या वडिलांच्या विरोधात भडकवून वडिलांपासून लांब ठेवलं. त्या माणसाचे सल्ले घेऊन स्वतःच्या पोटच्या पोराला स्वतःपासून लांब ठेवलंस, हॉस्टेलमध्ये टाकलंस. कोर्टात भांडून ज्या मुलाची कस्टडी मिळवलीस ना, त्याचा सहवास ना बापाला मिळू दिलास ना स्वतः घेतलास. इतकं प्रेम असावं लागतं आपल्या मुलावर. ही असते आई. आणि कसं आहे सावनी, आई म्हणजे फक्त जन्म देणारी, ही जर का व्याख्या असेल ना तर तुझं बरोबर आहे. मुक्ताला कधीच आई होता येणार नाही, आणि सावनी सारखी आई तर तुम्ही या आयुष्यात तरी होऊ शकत नाही, कारण तुमचा स्वभावच नाहीये तसा. स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवून इतरांच्या सुखाचा विचार करता तुम्ही. हा स्वभाव आहे तुमचा. तुम्हाला हिसकावून घेताच येत नाही, कारण जी खरी आई असते ना, जी चांगली आई असते, ती कोणाकडून काही हिसकावून घेत. तिला फक्त देणं माहित असतं, प्रेम करणं माहित असतं. हा स्वभाव आहे तुमचा. तुम्हाला कसं जमणार आहे सगळं? मी आता तेच बघत होते. हो, तेच सांगायला फोन केलाय मी. मिसेस सावनी, सॉरी, ऍक्च्युली तुमचे रिपोर्ट्स दुसऱ्यांना गेलेत चुकून. चुकून म्हणजे काय? ऍक्च्युली रिसेप्शनवरच्या मुलीची चूक झाली. मिसेस सावींचे रिपोर्ट तुमच्याकडे आले आणि तुमचे रिपोर्ट मिसेस सावींना गेले. तेच क्रॉस चेक करायला त्यांनी कॉल केला, तेव्हा आमच्या लक्षात आलं. आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला काय वाटत असेल. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस. सॉरी? तुम्ही सॉरी म्हणताय? कसलं भंगार हॉस्पिटल आहे तुमचं? तुम्हाला एकदाही रिपोर्ट वरचं नाव वाचता नाही आलं? नॉनसेन्स. काय झालं? चुकीचे रिपोर्ट्स पाठवलेत का? सी, एक काम कर, तुझ्या त्या बॉयफ्रेंडला फोन कर आणि त्याला सांग, बिचारा खूप टेन्शन मध्ये असेल. काय ना, मुलं सांभाळण्याचं टेम्परामेंट ना तुझ्यात आहे ना त्याच्यात. अगं फोन कर त्याला आणि सांग, आत्ता खरी गुड न्यूज आहे. आणि अजून एक गोष्ट, खूप शांतपणे सांगतोय आता. माझ्या बायकोशी बोलताना विचार करून बोलायचा. चल चल.